सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत। अंतिम पद पटकावलं ताई पाकर्स पालघर या संघाने आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन। ध्रुव 11 सातपाडी थोडे प्रयत्न कमी राहिले आणि त्या अनुषंगाने आपण पाहतायत पराभवाचे चटके सहन करावे लागले। या आशिष भोईर सर तुमचं इथे यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत तलावपाडा सचिन केणी सरांच्या शुभ हस्ते इथे हे सन्मान सत्कार सोहळा आपल्याला बघायला मिळतोय। त्यानंतर 3 पंच या स्पर्धेसाठी सचिन केणी सरांच्या शुभ हस्ते आपण तिन्ही पंचांना विनंती करीन। मुन्ना पठाण सर असतील, नितेश कदम सर असतील आणि तदनंतर उमेश केणे सर आहेत। मी प्रथमतः मुन्ना पठाण सरांना विनंती करीन की आपण या ज्यांनी सलग 8 दिवस अतिशय सुंदर पंचांची भूमिका आणि त्यांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय दशरथ केणी यांना की तुमच्या शुभ हस्ते सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करावं। मुन्ना पठाण सर आपल्याला पाहायला मिळतात। इथे सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। तदनंतर केणी सर देखील त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिलीप गरज सरांच्या शुभ हस्ते त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होईल। केणी सर जेपी पॅनलचे हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी अतिशय सुंदर पंचांची भूमिका एकही निर्णय असा इथे तिथे अजिबात होऊ दिला नाही। आणि तदनंतर नितेश कदम सर याच विभागातले अर्थातच विठ्ठलवाडी टेंबी खोडावे ही जी विटी लाईन आहे त्यामध्ये नितेश कदम हे नाव का अभिमानाने घेतलं जातं। स्वतः क्रिकेट खेळायचे तदनंतर पंचांच्या भूमिकेत आले। तुषार केणी आपण या तुमच्या शुभ हस्ते टेंबी खोडाचा ब्रँड विटी लाईनचा ब्रँड अर्थात आपण पाहतायत नितेश कदम सर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि एक चांगले पंच जे जेपी पॅनलला निश्चित स्वरूपात जोडले गेले आणि तदनंतर त्यांची प्रगती आपण पाहताय ज्यांचे निर्णय ज्यांचे डिसिजन आपण पाहताय। तदनंतर आपण पाहू शकाल या स्पर्धेचे समालोचक मुख्य समालोचक व्हॉइस ऑफ वाकळण संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजानं भुरळ घातली गोड गळ्याचे धनी चेतन यांना विनंती करतोय चेतन केणी सर आपण या ओमकार शेटे सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान। चेतन केणी त्यांना बघितलं की सेलिब्रिटी आणि ते चेतन केणी सेलिब्रिटींच्या शुभ हस्ते ओमकार शेटे सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होते आहे। त्यांचं इथे 8 दिवस ज्यांनी या स्पर्धेला आवाज दिला खूप सुंदर पद्धतीने आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। या स्पर्धेमध्ये ज्याने खरं तर 1 दिवस तदनंतर 2 तदनंतर 3 तदनंतर 4 डे बाय डे अपडेट होत राहिला आणि टुर्नामेंट गाजवत राहिला या आपण सन्मानित करतोय उत्कर्ष पाटीलला। समीरदादा केणी यांच्या शुभ हस्ते आपण उत्कर्ष सन्मान करतोय। या समीरदादा व्यासपीठावरती त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत आपले समालोचक मित्र उत्कर्ष पाटीलला। समीरदादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल। अतिशय सुंदर समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कर्षने केलं। ग्रेट जॉब ब्रदर। पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आई सरस्वतीच्या आशीर्वादानं असंच तुम्ही यशाच्या उंच शिखरावरती जावा हीच
प्रार्थना आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. थँक्यू सो मच सफाळेकर. 8 दिवस खूप सारं प्रेम तुम्हा सगळ्यांनी दिलं, त्याबद्दल सगळ्यांचा मनपूर्वक आभार. आणि आम्ही इथनं रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय. आणि त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा. धन्यवाद ओमकार सर. आशिष भोईर सर आहेत आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान झालेला आहे. तदनंतर आपण पाहतायत सचिन किणी सर आहेत, त्यांचं इथे स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. प्रभाकर किणी सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते सचिन किणी सरांचं आपण इथे स्वागत सन्मान करणार आहोत. आणि इथे आपण त्यांचा स्वागत सन्मान करतोय. एक जबरदस्त पद्धतीने ही स्पर्धा खूप छान पद्धतीनं 8 दिवस रंगली आणि 8 दिवसात आपण पाहतायत अनेक मान्यवर आले. त्या मान्यवरांनी खूप जास्त आणि तदनंतर सलग 8 दिवस व्हेज नॉनव्हेज चहा कॉफी ज्यांनी अगदी वेळोवेळी पोहोचवली ते मुकेश भाऊ, ज्यांच्या हाताला चव एखाद्या गृहिणीला देखील लाजवतील ज्या पद्धतीनं मुकेश दादांच्या हातचं जेवण सलग 8 दिवस. प्रत्येक समालोचक असतील, कॉमेंटेटर असतील, लाईव्ह वाले असतील, यांना चाखायला मिळालं ते मुकेश दादा इथे आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण या. तुमचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मी करण्याकरिता अनिल किणी सरांना विनंती करीन. या स्पर्धेचे आयोजक आणि मुकेश दादा आहेत का इथे? असाल तर प्लीज या. आर्यन किणी आपण या. पप्पा घरी गेलेत, आता पप्पांना खूप हेल्पफुल आर्यन देखील राहिले आणि ते तो स्वीकार करतील. तदनंतर सलग 8 दिवस या स्पर्धेचं चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळालं. पाटील नेटवर्क्स, नितेश पाटील, तदनंतर जतीन किणी, अमर पाटील, अनुराग चव्हाण, कपिल पाटील, ही सर्व टीम आपल्याला बघायला मिळाली, ज्यांनी 8 दिवस अतिशय सुंदर थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून. त्या पाटील नेटवर्कच्या मी जतीन किणी यांना बोलावतोय की आपण या आणि इथे तुमचं देखील यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता आशू घरत यांना विनंती करतो. आशू घरत आपण या. तुमच्या शुभ हस्ते पाटील नेटवर्क्स जतीन किणी हे मात्र हा सन्मान सत्कार स्वीकारतील. श्री जतीन किणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होतोय. पाटील नेटवर्कसाठी एक जबरदस्त लाईव्ह ऑपरेट करत असताना त्यांचं इथे स्वागत सन्मान होतोय. तदनंतर कॅनॉन गिरीश आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी ड्रोन जे खूप सुंदर पद्धतीनं ज्यांनी ड्रोन फुटेज ही स्पर्धा कव्हर केली ते कॅनॉन गिरीश या व्हिडिओ शूटिंग क्षेत्रामध्ये कॅनॉन गिरीश आले आणि अगदी कॅनॉन गिरीश सफाळ्याचं जबरदस्त व्ह्यू कैद करतात. त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता विनय किणी यांना विनंती करतो की आपण या. तुमच्या शुभ हस्ते कॅनॉन गिरीश यांचा यथोचित स्वागत सन्मान. अतिशय सुंदर पद्धतीने आपण ओपनिंग सेरेमनीचे क्षण पाहिले, तदनंतर आज अंतिम दिवसामध्ये देखील आपण पाहिलं आणि तेच कॅनॉन गिरीश यांचा इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना आपल्याला बघायला मिळतात. आर्यन आपल्याला पाहायला मिळेल. जेवणाची उत्तम सोय त्यांच्या वडिलांनी मुकेश किणी दादा जो मी उल्लेख केला त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता अनिल किणी यांना विनंती करतोय. अनिल किणी सर आपण या. आणि तदनंतर शेखर किणी या स्पर्धेसाठी ज्यांनी अतिशय सुंदर असं गुणलेखन, मी जो उल्लेख केला कॅम्प्युटर चुकू शकतो, शेखर किणी नाही, आणि तेच शेखर यांचं स्वागत अनिल किणी करतील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होईल.
तदनंतर आपण पाहतात या स्पर्धेसाठी जे लाईव्ह आपण पाहतो त्यासाठी इंटरनेट महत्त्वाचं आहे. तर स्काय टच केबल विजन माध्यमातून आपण पाहतात ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने लाईव्ह आम्हाला लाईव्हसाठी जे इंटरनेट लागलं, वायफायची खूप चांगली सर्व्हिस महेंद्र नारायण किणी यांचं स्काय टच केबल नेटवर्क, त्यांचा देखील आम्ही आभार मानतोय. अजय घरत, सतीश पाटील आणि यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत सन्मान त्यांचा करू इच्छितो. प्लीज आपण या, तुमचं देखील इथे स्वागत सन्मान होणं खूप गरजेची भूमिका आहे. निलेश किणी सरांच्या शुभ हस्ते चेतन किणी ते स्वीकारतील आणि स्काय टच नेटवर्क इंटरनेटची अतिशय सुंदर सुविधा, एकही दिवस कधी इंटरनेटचा प्रॉब्लेम होऊ दिला नाही आणि स्काय टच नेटवर्क यांचा देखील इथे स्वागत सन्मान होतोय. तदनंतर आपण पाहतायत सुभाष कदम, जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत आत्ताही पोहोचतोय, तो आवाज पोहोचविण्याचं ज्यांनी साऊंड सिस्टम अतिशय सुंदर पद्धतीने, जी डॉल्बी सिस्टम खूप छान पद्धतीने बघायला मिळाली, ते सुभाष कदम आहेत आणि त्यांचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान होईल. नयन किणी यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते सुभाष कदम सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. चेतन किणी आपण या, चेतन किणी यांच्या शुभ हस्ते सुभाष कदम यांचा देखील इथे यथोचित स्वागत सन्मान होईल. अतिशय सुंदर पद्धतीनं ज्यांनी ही साऊंड सिस्टम इथे अवेलेबल करून दिली, जो आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. तदनंतर आपण पाहतायत प्रितेश किणी, जे आमचे रिलीवर गुणलेखक होते. प्रितेश किणी यांना देखील विनंती करीन की आपण या, तुमचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान प्लीज या. हेमंत किणी सरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. प्रितेश किणी आपण इथे आहात का? तुषार किणी ते स्वीकारतील. यस, आपण तोडफोड ग्रुप आणि फुल ट्युशन ग्रुप या संघाचे प्रतिनिधी इथे असाल तर अनिल किणी सरांच्या शुभ हस्ते त्यांचं इथे स्वागत सन्मान होईल. आशू घरत एक प्रतिनिधी या. आशू घरत आपण यायचं आहे. तोडफोड ग्रुप आणि फुल टशन हे दोन ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात आणि अनिल किणी सरांच्या शुभ हस्ते त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टसन धावामध्ये टसन आणि खऱ्या अर्थानं शिवनेरी चषकासाठी ज्यांनी खूप सुंदर पद्धतीनं सहकार्य केलं ते फुल टशन ग्रुपचे फुल टशन सर्व मेंबर. आणि आता पुढील जे आभार सत्कार आहेत त्या साने मॅडम तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा घेऊन येतील. पुन्हा एकदा आपण येणार आहोत. तदनंतर बक्षीस वितरण प्राइस डिस्ट्रीब्युशन या सोहळ्याला देखील सुरुवात करूया. परंतु जे आभार सत्कार सोहळे आहेत जे आमचे दाते आहेत त्यांचे नावं पुन्हा एकदा इशिता साने मॅडम आपल्यापर्यंत पोहोचवतील. थँक्यू सो मच.
धन्यवाद सर. पुन्हा एकदा सगळ्यांचं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. शिवनेरी चषक 2020 साली चालू करण्यात आलं आणि सलग हे आजचं 5वं वर्ष आपण यशस्वीरित्या या ग्राउंडवर साजरं करताना, यशस्वीरित्या पार पडताना आपल्या डोळ्यांसमोर दिसत आहे. आणि अशा या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळा आणि अशा सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुणे मंडळी तसेच सर्व खेळाडू, सगळे संघ की ज्यांच्याशिवाय ही टुर्नामेंट होणं शक्यच नव्हतं, अशा सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करते. ही टुर्नामेंट होण्यासाठी बऱ्याचशा व्यक्तींनी आपल्याला मदतरूपी बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांची अनाऊन्समेंट मी या ठिकाणी करत आहे. तर आशिष भोईर, मनीष किणी यांच्याकडून आपल्याला ग्राउंड आउट किल मदत मिळालेली आहे. आशिष भोईरकडून द्वितीय पारितोषिक देण्यात आलेलं आहे. मिहिर सचिन किणी यांच्याकडून तृतीय पारितोषिक. अतुल साने यांच्याकडून ग्राउंडसाठी ट्रॅक्टरची उपलब्धता मिळालेली आहे. अल्पेश भोईर आउटफील्डसाठी पाण्याचा टँकर मिळालेला आहे. परेश मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून सुद्धा डेकोरेटर्सची सोय झालेली आहे. ओमकार बॉय स्पोर्ट्स यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजसाठी बॅट उपलब्ध झालेली आहे. कुंदन किणी चाफेवाडी यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे. मनाली महेश भोने यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट्स दिलेले गेले आहेत. कुंजल राऊत मांडे यांच्याकडून ग्राउंडसाठी रोलरची मदत मिळालेली आहे. केबल आणि वायफाय नेटवर्क सतीश पाटील आणि अजय घरत यांच्याकडून उपलब्ध झालेलं आहे. गिरीश भोईर यांच्याकडून कॅमेरा आणि ड्रोन कॅमेरा आपल्याला उपलब्ध झालेला आहे. ग्राउंड बनवण्यासाठीची मदत विकी घरत आणि अल्पेश पाटील यांनी केलेली आहे. राहुल कवळी साहेब यांच्याकडून शिस्तबद्ध संघास ट्रॉफी देण्यात आलेली आहे. मुकेश किणी नांदगडीपाडा यांच्याकडून जेवण बनवण्यासाठीची मदत मिळालेली आहे. विनय मोरेश्वर किणी यांच्या स्मरणार्थ प्रितेश मोरेश्वर किणी यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक देण्यात आलेलं आहे. कुणाल विकास पाटील नगावे यांच्याकडून गोलंदाज फलंदाज पारितोषिकं देण्यात आलेली आहे. मान्य श्री राजेंद्र गावित साहेब आमदार यांनी सुद्धा आपल्याला बरीचशी मदत उपलब्ध करून दिलेली आहे. कैलासवासी दत्तात्रेय सोमा किणी यांच्या स्मरणार्थ श्री अनिल दत्तात्रेय किणी यांच्याकडून 5वे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. कैलासवासी जालिम गणपत किणी यांच्या स्मरणार्थ श्री विनायक जालिम किणी यांच्याकडून 6वं पारितोषिक मिळालेलं आहे. फुल टशन ग्रुप यांच्याकडून 7वं पारितोषिक मिळालेलं आहे. दौलत भोईर चिखलपाडा व्हीटी लाईन यूट्यूब स्टार याने शिवनेरी चषकच्या लॉस टाकण्यासाठी चॅनलचा वापर केल्याबद्दल धन्यवाद. शेखर किणी प्रितेश किणी स्कोरिंग लिहिण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. सुभाष कदम उपसरपंच यांनी त्यांचा डीजे आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेला आहे. शिवनेरी ग्रुप नांदगडीपाडा विराथन बुद्रुक यांच्या मदतीशिवाय हे आयोजन आणि व्यवस्थितरित्या पार पडणं शक्य नव्हतं, तर त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. सुरेश मित्र मंडळ नांदगडीपाडा यांनी सुद्धा यामध्ये खूप मोलाची जबाबदारी पार पडलेली आहे. सुरेश महिला मंडळ नांदगडीपाडा, फुल टशन ग्रुप नांदगडीपाडा, तोडफोड ग्रुप नांदगडीपाडा यांचं सहकार्य आता अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला इथे लाभलेलं आहे. श्री गणेश कॅटरर्स बबन किणी आणि विनायक किणी यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच जेवणाची सोय श्री मुकेश किणी यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच आपलं हे ग्राउंड व्यवस्थितरित्या व्हावं यासाठी आपल्या नांदगडीपाड्यातील बऱ्याच मुलांनी या ठिकाणी अगदी कष्ट केलेले आहेत. त्यांची नावं मी अनाऊन्स करते. तुषार किणी, आर्यन किणी, अध्याय घरत, अंश किणी, मयूर पाटील, आशिष किणी, भावित किणी, कार्तिक किणी, आर्यन किणी, अस्मित घरत, भाविक करक, चिंटू रग. तर अशा रीतीने आपलं हे शिवनेरी चषक 2025 यशस्वीरित्या पार पडण्यासाठी या सर्व मंडळींनी खूप अशी मोलाची जबाबदारी पार पडलेली आहे. तर अशा सर्वांचेच शिवनेरी चषक 2025च्या वतीने, सर्व आयोजकांच्या वतीने मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. साने मॅडमांचा आपण अतिशय सुंदर आवाज ऐकला आणि आभार सत्कार
इथे मात्र आपण पाहतायत आता मी विनंती करीन इशिता साने मॅडमांचं आता इथे आम्ही स्वागत सन्मान करू इच्छितो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता उषा केणी मॅडमांना विनंती करतो की आपण या इशिता साने मॅडम आपल्याला पाहायला मिळतात एक चांगल्या सूत्रसंचालक म्हणून ज्यांनी निश्चित स्वरूपात नुकताच जी आभार सत्काराची यादी आणि उषा केणी मॅडमांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते इशिता साने मॅडमांचा इथे यथोचित स्वागत सन्मान करावा या स्पर्धेसाठी आज वेळेचा जर विचार केला तर ऑलमोस्ट 1 वाजलाय परंतु इथे माता भगिनी या शिवनेरी चषकासाठी आत्तापर्यंत आहेत आणि इशिता साने मॅडमांचा यथोचित स्वागत सन्मान होतो या मुख्य व्यासपीठावरती चला जास्त वेळ न घेता आता प्रत्येकाला वाटतं की या स्पर्धेमध्ये जे आम्ही पारितोषिक पटकावली ती आमच्याकडे यायला हवी तर निश्चित स्वरूपात आपण पाहतायत बक्षीस वितरण चालू करण्याच्या पूर्वी मनोगत व्यक्त आपण करायला देणार आहोत नचिकेत सर इथे आहेत आपल्या समवेत आणि त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत आणि नचिकेत सरांचे इथे 2 शब्द जे असतील ते ऊर्जा देणारे राहतील आणि त्यांचं मनोगत ह्या अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये आपण ऐकणार आहोत नचिकेत केणी सर या सन्मान्य व्यासपीठ आणि शिवनेरी चषक 2025 चे सर्व आयोजक आमचे मित्र अनिल किणी आणि सर्व आयोजक यांना धन्यवाद देतो की यांनी आपल्या सफळ्यामध्ये इतकी मोठी टूर्नामेंट चांगल्या पद्धतीने आयोजित केली आणि सक्सेस सुद्धा झाली एवढं मोठं टूर्नामेंट आयोजित करत असताना खूप समस्या येतात खूप अडचणी येतात त्याच्यावर मात करून ह्या टूर्नामेंट चांगल्या पद्धतीने पार पाडल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही बसलेलो कधीपासून अनिल बोलत होता की तू फायनल पर्यंत थांब कारण काही गोष्टी ह्या मैदानासाठी लागणार आहेत त्या आम्हाला तुमच्याकडून पाहिजे आहेत आमच्या म्हणजे आपल्या बाजूच्याच गावामध्ये वेडीला काही गोष्टी मैदानावर आपण केल्या त्याचप्रमाणे इथे ज्या पाण्याची व्यवस्था आहे बोर आहे पाईपलाईन आहे मोटार आहे ते एक 10-15 दिवसामध्ये मी तुम्हाला ती करून देतो माझ्याकडनं कुठल्या योजनेतून करेल कोणाकडून करेल तो माझा विषय झाला पण एक 15 दिवसामध्ये पाण्याची जी व्यवस्था आहे इथे अनिल बोलवता ती करून देतो त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा विभागाकडून मैदानासाठी प्रत्येक वर्षी डेव्हलपमेंटसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होतो परंतु काही टेक्निकल कारणांनी आपल्या मैदानासाठी काही गोष्टी राहिल्यात तर त्याच विषयामध्ये पुढच्या वर्षी आपण त्या क्रीडा विभागाच्या निधीकडे आपण जाऊया तत्पूर्वी ज्याप्रमाणे आता हा स्टेज आहे ह्या मोठ्या फ्लड लाईट्स आहेत बसायचे स्टँड्स आहेत ज्या पद्धतीने वेडीला स्टँड बनवलेले आहेत त्याच पद्धतीचे स्टँड पुढची 2026 ची शिवनेरी टूर्नामेंट होण्याच्या अगोदर 100% ह्या विराथांच्या मैदानामध्ये आपण करू त्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील ती मी माझ्याकडनं करेल फार वेळ झालेला आहे सर्व खेळाडूंचं अभिनंदन व्यक्त करतो आणि क्रिकेटसाठी खेळासाठी ज्या ज्या गोष्टी सहकार्याच्या माझ्याकडनं लागतील त्या ठिकाणी मी 100% माझं देण्याचा प्रयत्न करेल मला इथे बोलावलं सन्मानित केलं त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच धन्यवाद साहेब अतिशय सुंदर मनोगत येणाऱ्या काळात पुढच्या 2026 मध्ये कायापालट होईल इथे आपण आता जास्त वेळ न घेता जाऊया बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत 7 क्रमांकाच्या ह्या ट्रॉफी 7 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात ज्या ट्रॉफीज आहेत त्या फुल टसन ग्रुप 7वं पारितोषिक आपल्याला बघायला मिळतं आणि 7वं पारितोषिक या स्पर्धेचं राहिलं जाऊया आपण एंजल स्टार जागमाता रावळे हा संघ या स्पर्धेमध्ये 7व्या क्रमांकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि फुल टसन ग्रुपच्या माध्यमातून ते 7वं पारितोषिक ट्रॉफी आणि कॅश प्राइज वितरित करण्याकरिता
आशू घरत आणि समीर किणी यांना विनंती करीन की आपण या तुमच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हे कॅश प्राइज असेल 7वा क्रमांक चेतन किणी सर आपण देखील या फुल टसन ग्रुपच्या माध्यमातून 7वं पारितोषिक तुषार किणी आपण देखील या जिथे श्री जागमाता रावळे एंजल स्टार हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. शिवनेरी चषकाचं 7वं पारितोषिक एंजल स्टार्स जागमाता रावळे प्राण भोईर आणि आपण पाहतात हरेश्वर किणी A1 जोडी आणि ते मात्र इथे पोहोचतायत. निश्चित स्वरूपात आपण पाहतायत 7वं पारितोषिक हरकत नाही. खूप चांगला खेळ तुम्ही दाखवला आणि इथे आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेचं 7वं पारितोषिक ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने खेळ केलाय. हरेश्वर किणी सरांना मी थांबवीन आणि ते सांगतात की आता उशीर भरपूर झालाय. तदनंतर या स्पर्धेचं 6वं पारितोषिक कैलासवासी जालिम गणपत किणी यांच्या स्मरणार्थ श्री विनायक जालिम किणी यांच्याकडनं 6वे पारितोषिक आणि विनायक किणी सरांना विनंती करतोय की आपण इथे या तुमच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करणार आहोत. आणि 6वं क्रमांक या स्पर्धेचं संतोष 311 संतोष भुवन नालासोपारा जर इथे असतील तर ती ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी या आणि शिवनेरी चषकाचं हे आपण पाहू शकाल. तदनंतर या स्पर्धेचं आपण पाहतात 5वं पारितोषिक कैलासवासी विनय मोरेश्वर किणी यांच्या स्मरणार्थ श्री प्रितेश मोरेश्वर किणी यांच्याकडनं 5वे पारितोषिक आणि मी विनंती करीन सचिन सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत. आणि 5वं पारितोषिक या स्पर्धेचं जय भवानी जलसार या संघाला विनंती करीन की आपण या स्पर्धेमध्ये तुमचं 5वं क्रमांकाचं स्थान आणि हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. तदनंतर या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचे 4 संघ आपल्याला बघायला मिळाले आणि ते 4th क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी दत्तात्रेय सोमा किणी यांच्या स्मरणार्थ श्री अनिल दत्तात्रेय किणी यांच्याकडनं जे 4थं पारितोषिकाचं करंडक आलंय आणि ती ट्रॉफी वितरित करण्याकरिता हेमंत किणी सरांना विनंती करतोय की आपण या तुमच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी आपण देणार आहोत. आणि संघ होता जय भवानी दांडाखाडी. हे 4थं पारितोषिक ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ केला ग्रामीण ॲपमध्ये येऊन जबरदस्त क्रिकेट आणि हे 4th पारितोषिक शिवनेरी चषकाचं आपल्याला पाहायला मिळतंय. रोख रक्कम आणि हे 4th पारितोषिक आपल्याला बघायला मिळतं. तदनंतर या स्पर्धेमध्ये 3य क्रमांक कुमार मिहिर सचिन किणी यांच्याकडनं 3य क्रमांकाचं पारितोषिक आणि 3य क्रमांक या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द ज्यांनी जबरदस्त खेळ दाखवला. ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय सचिन गोपीनाथ किणी सरांना की तुमच्या शुभ हस्ते इथे चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द हा संघ आपल्याला बघायला मिळतोय ज्यांनी खूप चांगले क्रिकेट दाखवलं आणि ही ट्रॉफी इथे वितरित होत असताना आपल्याला बघायला मिळतंय 4th क्रमांक. तदनंतर अत्यंत महत्त्वाचे जे अवॉर्ड्स आहेत ज्याच्यासाठी प्रत्येक जण आता वाट पाहतोय की 3 क्रमांक पर्यंत आले. आता उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक कोण आहे सिरीज कोण आहे ज्यासाठी आपण आता जाणार आहोत. जे 2 प्रथम आणि द्वितीय क्रमांक आहेत ते देण्यापूर्वी या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे आपण जाणार आहोत. ती ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय कुणाल विकास पाटील इथे असतील तर प्लीज आपण या. कुणाल विकास पाटील सर आहेत का? जर तुम्ही असाल तर ती ट्रॉफी तुमच्या माध्यमातून आले आणि ती वितरित करण्यासाठी तुम्ही यावं. कुणाल भाऊ कुणाल विकास पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि त्यांनीच ती ट्रॉफी या स्पर्धेला स्पॉन्सर केले आणि उत्कृष्ट फलंदाज आणि ओमकार बॉईज जे स्पोर्ट्स ॲडवंट रोहन यांच्या माध्यमातून ती एक उत्कृष्ट फलंदाजाला बॅट आहे. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल यांनी गेसेस? उत्कृष्ट फलंदाज
जे आपल्याला संघ बघायला मिळाले, जास्त वेळ न घेता ज्याच्या बॅट मधनं सर्वाधिक जलद गतीचं अर्धशतक निघालं त्याचं नाव आहे चिराग बारी. 111 रन सहित उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा. ट्रॉफी वितरित करण्याकरिता कुणाल विकास पाटील आणि ओमकार बॉईज स्पोर्ट्स एडवण रोहन यांच्या माध्यमातून ही बॅट आपल्याला बघायला मिळते. क्या बात आहे चिराग बारी, अतिशय सुंदर छाग आहे. सर्वाधिक जलद गतीने ज्यांनी अर्धशतक ठोकलं, जे चौथं अर्धशतक होतं या स्पर्धेचं, आणि ते चिराग बारी ठरतात या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज. इथे कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक क्षण कैद होतात, वेळ निघून जाते, आठवणीत राहतात ते क्षणचित्र. तदनंतर कुणाल पाटील आपण थांबायचं आहे. तदनंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाच्या लिस्टमध्ये कोण असेल? उत्कृष्ट गोलंदाज ज्याने सातत्यानं इकॉनॉमिकल गोलंदाजी, ज्यांनी मेडन हॅट्रिकचं विकेट देखील हाताळलं, नाव आहे त्याचं पंकज पाटील अर्थात पालन. टेंभोडे एक्सप्रेस एक जबरदस्त गोलंदाज या स्पर्धेचे ठरतायत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि 12 विकेट, आणि ते ठरतायत पंकज पाटील उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचे. वेल प्ले, खूप सुंदर पद्धतीने पंकज पाटील यांनी जो त्यांचा हाय क्लास काही गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेत 12 विकेट आणि इकॉनॉमिकल गोलंदाज. निहिल केणी देखील 10 विकेटच्या त्या रेसमध्ये होते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये अत्यंत महत्त्वाचा एक अवॉर्ड होता. आज क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती, खेळाडू भावना हे असायला हवं. आणि तो फेअर प्ले अवॉर्ड जो या स्पर्धेमध्ये, तो फेअर प्ले अवॉर्ड ज्या ह्याच्यासाठी त्या संघाचं नाव घेतलं जातं जो केतन खार्डी संघ आहे. ज्या वेळेला बरेचसे काही निर्णय पॅनल्टीच्या ज्या काही गोष्टी आल्या त्यावेळेला त्यांनी आर्ग्यू नाही केलं. सहजरीतीनं ज्या आयोजकांचे निर्णय होते त्यावरती ॲग्री झाले आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगलं सहकार्य केलं, अगदी चांगलं क्रिकेट दाखवलं, विजयापर्यंत शेवटच्या रेसमध्ये नाही आले परंतु शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाची केतन खार्डी या संघाची निवड होते. राहुलजी कवळीसाहेब वेडी यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आले. आणि शिस्तबद्ध संघ एक प्रतिनिधी कोणी असेल तर प्लीज आपण ते कलेक्ट करण्यासाठी या. निलेश किणी आपण या ती ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. निलेश किणी इथे असतील तर प्लीज आपण या. आणि ती ट्रॉफी वितरित करण्याकरिता प्रभाकर किणी सरांना विनंती करतोय की आपण या, तुमच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी आपण इथे वितरित करणार आहोत. शिस्तबद्ध संघ केतन खार्डी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय, ज्यांनी खूप चांगलं डिसिप्लिन क्रिकेट दाखवलं. खार्डी संघाचं इथे शिस्तबद्ध संघ म्हणून निवड होते. तदनंतर या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक, खूप चांगला खेळ केला. मागच्या वर्षी देखील त्याच संघाचा नाव इथे द्वितीय क्रमांकामध्ये राहिलं. ध्रुव 11 सातपाडी हा संघ बघायला मिळाला. आणि जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते कुमार आशिष मोरेश्वर भोईर बीजेपीचे कार्यकर्ते यांच्याकडून द्वितीय पारितोषिक. आणि त्यांनाच मी विनंती करीन, आशिष सर तुम्ही या, तुमच्या शुभ हस्ते द्वितीय पारितोषिक ध्रुव 11 सातपाडी ग्रामीण स्टार असा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्यांच्या माध्यमातून इथे आपण ही ट्रॉफी वितरित करणार आहोत. या ध्रुव 11 सातपाडी तुम्हाला विनंती करतोय की आपण प्लीज यायचंय. आणि ध्रुव 11 सातपाडी हा संघ मागच्या वर्षी देखील इथे रनरअप राहिले होते. याही वर्षी रनरअप राहिलेत. 2026चं क्रिकेट काहीतरी
वेगळं चित्र उभं करतील. सातपाडी संघ प्रगती करेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि तो सध्या संघ आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेचा रनर अप. आणि इथे आपण पाहू शकाल सेलिब्रेशन टाइम. आणि ध्रुव वैलवन सातपाडी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. खूप छान खेळ केला, हरकत नाही. कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं. क्रिकेटचा खेळच तर याला म्हणतात. कभी खुशी कभी गम. आणि अभिनंदन ध्रुव वैलवन सातपाडी. तदनंतर वेल प्ले अवधूत कामत, सुमित आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर या स्पर्धेचा मालिकावीर योगेश घरत आणि अमित अण्णा अवी अण्णा यांच्या माध्यमातून जे आपण पाहतोय सायकल आहे मॅन ऑफ दिस सिरीज. आणि तदनंतर ब्रदर स्पोर्ट्स कडनं ट्रॉफी मॅन ऑफ दिस सिरीज साठी. तर मॅन ऑफ दिस सिरीज या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल त्याचं नाव आहे छोटा तीर वार करे गंभीर, अर्थात एंजल स्टार रावळे संघाचा निहिल केणी 98 रन आणि 10 विकेट. निहिल केणीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या. जे मॅन ऑफ दी सिरीज योगेश घरत आणि अवी अण्णा यांच्या माध्यमातून ही सायकल आणि ब्रदर स्पोर्ट्स यांच्याकडनं सिरीजची ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय. दिनेश केणी सर आपण या, तुकाराम केणी सर आपण या, आणि मधुकर केणी सर आपण या, दिलीप गरज सर आपण देखील या. तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज निहिलला आपण देणार आहोत, ज्यांनी 10 विकेट आणि 98 रन बॅट न केल्या आणि ते सिरीज वरती आता स्वार होतील. PDTPL मध्ये देखील आपण पाहतात ज्यांनी स्कूटीवरती स्वार झाले. आज ही सुरुवात आहे. येणाऱ्या काळात निहिल हे नाव संपूर्ण पालघरचं भारताबाहेर देखील हे नाव खेळेल ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि इथे मॅन ऑफ द सिरीज सायकल वरती स्वार होणारे खेळाडू. आजच्या दिवसातली ही दुसरी सायकल आहे. रावळे प्रीमियर लीग जरी तिथे देखील सिरीज त्यांनाच मिळाली. आता सायकल मार्ट टाकायला हरकत नाही. तदनंतर मग शोरूम येतील, बाईक येतील, असे निहिल केणी आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपल्याला बघायला मिळतंय. कैलासवासी गोदावरी सीताराम केणी यांच्या स्मरणार्थ श्री जतीन अर्जुन केणी यांच्याकडनं प्रथम पारितोषिक. आणि प्रथम पारितोषिक 2025 शिवनेरी चषक चॅम्पियन ताई पॅकर्स पालघर कर्णधार आणि संपूर्ण टीम आपण प्लीज या. इथे एक जबरदस्त खेळ दाखवला ताई पॅकर्स पालघर. प्लीज आपण यायचं आहे. नचिकेत पाटील आणि अनिल केणी सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते इथे आपण देणार आहोत. अनिकेत राऊत प्लीज जॉईन अस. हेमंत केणी सर, सचिन केणी सर आपण देखील जोडा. आणि जिथे आपण प्रथम क्रमांकाचं करंडक जिथे पाहायला मिळतं, खूप सुंदर पद्धतीनं जो आपल्याला खेळ बघायला मिळाला. आणि इथे प्रथम क्रमांक शिवनेरी चषकावरती नाव लिहिलं ताई पॅकर्स पालघर या संघाने. अनिकेत राऊत यांनी मात्र या संघाची बांधणी केली आणि आज ताई पॅकर्स हा संघ बराचसा पुढे आला टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. आज अतिशय सुंदर पद्धतीने खेळ केलाय. जिथे आपण पाहू शकाल सेलिब्रेशन टाइम. आणि अनिकेत राऊत आपल्या समवेत जोडले जातील निश्चित स्वरूपात या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल, पालघरच्या क्रिकेटबद्दल. अनिकेत राऊत तुम्हाला विनंती करतोय की प्लीज या स्पर्धेबद्दल 2 शब्द तुमचं मनोगत प्रत्येक पालघरकरांना ऐकणारं असतं, ऐकावं असं वाटतं, कारण या पालघरचं क्रिकेट तुम्ही पुढे नेलंय. अनिकेत राऊत आपल्यासोबत जोडले जातील. सर्वप्रथम तर मी शिवनेरी चषक विरातन बुद्रुक पूर्ण कमिटीचा धन्यवाद देईल की त्यांनी आम्हाला इकडे खेळण्याची संधी दिली. आणि समोरचे जेवढे पण संघ खेळले आमच्यासोबत, खरोखर एक गाव एक क्रिकेटमध्ये सर्वांनी प्रगती केल्या असंच म्हणावं लागेल. कारण जेवढ्या पण मॅचेस बघितल्या तेवढ्या सर्व आमच्यासाठी टफ गेल्या.
तर सर्वांचं कौतुक करतो की एक गाव एक क्रिकेट असंच अजून पुढे गेलं पाहिजे आणि या एक गाव एकमधूनच नवीन नवीन खेळाडू आम्हाला मिळतील ह्याची आम्ही अपेक्षा करतो. आजची ही एंट्री ॲक्च्युली आमची दुसऱ्या स्पॉन्सरची होती, परंतु आमच्या संघामध्ये आमचे मेन प्लेअर हे 5-6 प्लेअर नव्हते, तर त्यांनी आमची एंट्री वेळेवरती कॅन्सल केली. परंतु आमचे जे स्पॉन्सर आहेत अमर परोळेकर हे नेहमी आमच्या पाठीशी असतात. मग ती एंट्री तुमची 10,000 असू दे, 1 लाख असू दे किंवा 5 लाख असू दे, ह्या सर्व टुर्नामेंटमध्ये आमची ती एंट्री करतात, त्यांना मी धन्यवाद देईल. आणि तुम्ही गेल्या 2 दिवसापासून सांगतायत की इकडच्या प्लेअरला चान्स दिला पाहिजे, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की नील केणी असेल किंवा वीरेंद्र बाबरे असेल किंवा दांडीचा तामोरे असेल, तर ते अशा प्लेअरला आपण नवीन नवीन संधी देतोय आणि जेणेकरून हेच प्लेअर पुढे जाऊन प्रीतम बारी किंवा प्रज्योत अंबेरे किंवा अनिकेत राऊत यांचं नाव किंवा ह्यांची जागा घेतील हीच अपेक्षा असते. आणि आजच्या या 2 दिवसाच्या क्रिकेटमध्ये आपण बघतोय की नवीन नवीन खेळाडू तयार होत आहेत, असेच नवीन नवीन खेळाडू तयार होतील आणि नक्कीच पालघरचं नाव पुढे करतील. आणि अजून एक कौतुकास्पद बात म्हणजे मी बघतो नेहमी की सातपाडी संघ सध्या खूप चांगली कामगिरी करतो एक गाव एक क्रिकेटमध्ये. जेव्हा पण आपण बाहेर जातो तेव्हा एक गाव एक क्रिकेटमध्ये सध्या चांगली कामगिरी करतो, त्यांनासुद्धा मी अभिनंदन देईल की अशी तुम्ही कामगिरी करा जेणेकरून तुमच्या नावासोबत पालघरचं नावसुद्धा येते. आणि पुन्हा आयोजकांना धन्यवाद देईल की अशा स्पर्धा तुम्ही घडवा जेणेकरून नवीन प्लेयर्स घडतील. पुन्हा एकदा धन्यवाद देतो कमिटीचं. थँक्यू. थँक्यू सो मच. हे होते अनिकेत राऊत ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांचं मनोगत व्यक्त केलं. असा होता शिवनेरी चषकाचा थरार. 8 दिवस 8 रात्री स्पर्धा आपण पाहिली आणि आज या स्पर्धेचा आपण घेतोय निरोप. सर्व स्पॉन्सर, सर्व मॅनेजमेंट, सर्व आयोजक, सर्व खेळाडू, सर्व संघ, कुणाचं नाव चुकून राहून गेलं असेल तर शिवनेरी चषक पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करते आणि या स्पर्धेचा निरोप घेत आहे. थँक्यू सो मच.